हाँ है, और इस बार अपॉर्चुनिटी आ रही है सांगली में। इंट्रोड्यूसिंग शाहपुर जी कॉलोनीज 1000 एकड़ वनहा टाउनशिप, प्राउडली प्रेजेंटेड बाय राज एंड सन्स रियल्टी, नेचर इंस्पायर्ड लाइफस्टाइल, प्रीमियम होम्स और पुणे के फ्यूचर कॉरिडोर की एक एक्साइटमेंट इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी। अब उसका एक्सक्लूसिव प्रीव्यू और बुकिंग इवेंट हो रहा है सांगली में, होटल ग्रेट मराठा, 16 अगस्त 11 AM to 8 PM। प्रोजेक्ट को पर्सनली एक्सप्लोर करें, एक्सपर्ट के साथ बात कीजिए और एक्सक्लूसिव अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। सीट्स आर लिमिटेड, तो सांगली पुणे की नेक्स्ट बिग इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी को मिस मत कीजिए। रुई विकास सेवा सोसायटी आणि किसान कामगार दूध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला। कुमार विद्यामंदिर रुई, कन्या विद्यामंदिर रुई, शाहू विद्यामंदिर रुई, राजश्री शाहू हायस्कूल, मसोबा माळ आणि उर्दू विद्यामंदिर येथील तब्बल 193 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचं वितरण करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होताना परिधान करण्यासाठी हे स्पोर्ट्स किट देण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह वाढावा आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावं हा या उपक्रमामागील उद्देश होता। यावेळी रावसाहेब मगदूम यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना योग्य संधी व प्रोत्साहन मिळणं आवश्यक असल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठीही संस्था भविष्यात सहकार्य करेल अशी ग्वाही दिली। संजय मगदूम यांनी शाळांच्या विकासासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासोबतच गरज भासल्यास स्वखर्चातूनही समाजोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं। विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि शाळांचा विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। स्पोर्ट्स किट मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केलं। यावेळी शमशेर मुजावर, अण्णप्पा पाटणकर, अमित आवटे, महादेव अपराध, रावसाहेब मगदूम, महावीर हुपरे, अनिल साठे, संजय शिंदे, दीपक कागळे, जावेद मुजावर, उमेश मगदूम, सागर खाडे, कुमार किलेदार, सारिका मगदूम, संदीप तराळा, प्रकाश आंबी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि शिक्षक पालकांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे या समाजोपयोगी उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे।